किती वेळ आईला फोन करून झाला पण ती उचलत नाही म्हणल्यावर अभयची घालमेल चांगलीच वाढली. 6 महिने पण झाले नव्हते वेगळं राहायला जाऊन. मेधाची बदली झाली. तिचं ऑफिस लांब गेलं त्यामुळे नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागला. मुलांच्या शाळा, ट्यूशन क्लास देखील जवळ पडेल अशाच ठिकाणी एका शहरात अर्ध्या 1 तासाच्या अंतरावर घर घेतलं. अभय आणि मेधाने खूप समजावलं आईला सोबत राहण्यासाठी, पण आईने हट्ट काही सोडला नाही. जुनं घर, बाबांच्या आठवणी, आजूबाजूची माणसं, सगळा कम्फर्ट सोडून तिला यायचंच नव्हतं मुळी. आईची सगळी सोय करूनच दोघे नवीन घरात शिफ्ट झाले. अभय आणि मेधा रोज न चुकता फोन देखील करायचे आईला आणि कन्व्हिन्सही करायचे खूप. पण आई आपल्या मतावर ठाम होती. आईने फोन नाही उचलला म्हणून अभयने सकाळीच मेधाला कळवलं होतं. कामाच्या गडबडीत विसरला तो, पण ऑफिसमधून निघताना त्याने पुन्हा आईला फोन केला तर फोन बंद आला. शेजारी देखील कोणी फोन उचलला नाही. कितीही नाही म्हणलं तरी शंकेची पाल मनात चुकचुकतेच. सगळ्याचा विचार करताना त्याने गाडी सरळ आईच्या घराकडे वळवली. अघटित हा शब्द पण इतका जीवघेणा असतो. सतत भीती घालणारा, सैरभैर करणारा. विचारांच्या नादात नेमक्या 2 बिल्डिंग पुढे निघून गेला अभय. चिडचिड, काळजी, भीती सगळे कसे कुस्तीत हसत आहेत आपल्याकडे पाहून असं त्याला वाटलं. चटकन युटर्न मारला. गाडीला तसा मागून येणारा एक शिवी हसडून गेला त्याला. अभयने टर्नवरूनच आईच्या घराकडे पाहिलं. फ्लॅटचे सगळे लाईट बंद दिसले. गाडी व्यवस्थित पार्क देखील न करता त्याने पटकन उतरून घर गाठलं. बेल वाजवली. बऱ्याच वेळा बेल वाजवून देखील कोणी उघडत नाही म्हटल्यावर आता मात्र तो चांगलाच भेदरला. पुन्हा तेच अघाटिताचं भूत मानगुटीवर बसलं त्याच्या. शेजारच्यांची बेल वाजवली. पाध्ये काकांनी दार उघडलं. हसून स्वागत करणार तोच अभयने आई आहे का विचारलं आणि ती दुपारपासून फोन उचलत नसल्याचं सांगितलं. काका म्हणाले, आम्हीही दिवसभर नव्हतो, आत्ताच येतोय बघ. ही जाणारच होती तुझ्या आईकडे आता, असं म्हणत तेही डोकावले दारातून बाहेर आणि सौंनं हाक मारली. काका दार तोडायचं का हवालदिल होत अभय म्हणाला. हो, पण एकदा मेधाला फोन करतोस का? काकांनी अभयला आत घेत विचारलं. सकाळी ती पण म्हणाली आई फोन उचलत नाही. असं म्हणत त्याने फोन पाहिला तर मेधाचे खूप मिस्ड कॉल होते आणि मेसेज पण. भीती माणसाची विचार करण्याची शक्तीच गिळून टाकते. मेधाचा मेसेज होता. काय असेल मेसेजमध्ये हे सुद्धा भीती बाळगून थरथरातच अभयने मेसेज वाचला. किती फोन केले तुला? आईंना मी घरी आणले इकडे. शी इज फाईन, डोंट वरी. मेधाचा मेसेज होता. इतका वेळ मुठीत ठेवलेल्या कसलं दाबलेल्या जीवाला मोकळं वाटलं खरं, पण आई डोळ्याला दिसेपर्यंत काही चैन पडणारं नव्हतं अभयला. काका, आई तिकडे घरी आहे. मेधाचा मेसेज आहे. मीटिंगमध्ये फोन सायलेंट मोडवर होता, काढायलाच विसरलो, सॉरी हां. अभय घराबाहेर पडत म्हणाला. पाध्ये काका पुढं काही बोलणार इतक्यात अभय एक जिना उतार झाला सुद्धा. काका देखील समाधानाने हसले. गाडीनं घराकडे वेग घेतला, पण अजून अभयची धडधड काही थांबत नव्हती. आईचं फोन न उचलणं, त्याची अनामिक भीती, घालमेल, या सगळ्यात साधं मेधाशी कन्फर्म करायचं सुद्धा त्याच्या डोक्यात आलं नाही. अभयचं काळजी करणं स्वाभाविक होतं. इतक्या वर्षात आईला एकटं सोडून राहायची वेळच आली नव्हती कधी. आणि 2च वर्षापूर्वी बाबा अचानक गेले. सावरायचं म्हणजे तरी काय करायचं? माणूस कायमचं सोडून गेला तरी त्यांचं आपल्या आयुष्यातलं अस्तित्व संपत असं नाही ना. उलट ते आठवणीतून, भासातून, मनातून अधिक प्रकर्षानं जाणवतं. अभय मुळातच हळवा, त्यात केवळ परिस्थितीने एका गावात असून वेगळं राहावं लागत होतं. बायको, मुलं, आई असे दोन्ही तराजूत जीवांचे 2 तुकडे. झुकतं माप घ्यायचं तरी कोणाला? तरी सारासार विचार करून सगळे ऑप्शन तपासून हा वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता खरा. पण आपण कितीही मोठं झालो वयाने, कर्तृत्वाने, तरी आईने बाळा म्हणून मारलेली एक हाक आणि तिचा आजूबाजूचा वावर परत बाळ बनायला भाग पाडतोच की आपल्याला. आईचं एका डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन अजून डीव होतं. अंधुक दिसत होतं तिला. त्यात शुगर नावाची जीवाभावाची मैत्रीण होतीच. अभयच्या गाडीनं आणि विचारानं वेग घेतला. खिडकीतून येणारं वारं डोळ्यातून गालावर ओघळणाऱ्या पाण्याची पीछेहाट करण्यात व्यस्त होतं. आई डोळ्याला दिसेपर्यंत त्याला हवंसं वाटणारच नव्हतं.
अभय पोचला तोच गाडी पार्क केली. लिफ्टचं बटन दाबलं पण ती खाली येईपर्यंत सुद्धा त्याला धीर धरवत नव्हता. शेवटी 2-3 पायऱ्या गाळत धावतच तो त्याच्या 5व्या मजल्यावरच्या फ्लॅटजवळ येऊन थांबला आणि नेहमीप्रमाणे 6 सेन्स असणाऱ्या 7 वर्षाच्या धाकटीनं याने बेल वाजवण्याआधीच दार उघडलं. त्या भीतीच्या ब्राह्मराक्षसाला मागे टाकत धापा टाकत अभय सरळ घरात शिरला. बाबा आज नेहमीप्रमाणे हसला नाही, पाहिलं पण नाही म्हणून धाकटी जरा हिरमोसली. अभयची नजर फक्त आईचा शोध घेत होती आणि आई दिसली भाजी निवडत आवडीची मालिका पाहत निवांत बसलेली. इतका वेळ आईने फोन उचलला नाही म्हणून तिला जरा सुनवायचं असं ठरवूनच आलेला अभय आईला बघताच पटकन तिच्या शेजारी जाऊन बसला आणि इतका वेळ संयमाला घातलेला समजूतदारपणाचा बांध फुटला त्याचा. कोण म्हणतं पुरुष रडत नाहीत किंवा मग त्यांनी रडूच नये का? दरवेळी खंबीरपणाच्या आड हळवं मन लपवावं त्यांनी. आईसाठी हळवा झालेला अभय मेघाने याआधी कधीच पाहिला नव्हता. पण आज काहीतरी वेगळीच पण रास्त भीती अभयच्या डोळ्यात तिने पाहिली. आईने अभयच्या पाठीवरून हात फिरून विचारलं त्याला, काय झालं अभि? अगं मी सकाळी फोन केला उचलला नाहीस. मेधाही म्हणाली तिचं देखील बोलणं नाही झालं. कामाच्या गडबडीत दिवसभर राहून गेलं. पण ऑफिसमधून निघताना मात्र खूप अनामिक भीती पाठ सोडत नव्हती. काळजी वाटली ग तुझी. सरळ घर गाठलं तर लाईट बंद, दार नाही उघडलं कोणी. पाध्ये काका काकू त्यांना पण काही माहीत नव्हतं. सैरबैर झालो होतो अगदी. मेधाला फोन करायला फोन हातात घेतल्यावर समजलं तू इकडे आहेस. आई फोन उचलत जा ग माझा. नाही नाही ते विचार येतात डोक्यात. आहे ते आहे तसं व्यक्त झाला अभय. डोळ्यातील रागाने तर आईला सुखरूप बघूनच शास्त्र टाकली होती. अश्रूंच्या वाटे आता काळजी आणि फक्त काळजी वाहत होती. माझं देखील सकाळी अगदी असंच झालं. ऑफिसमधून हाफ डे टाकून सरळ घरी गेले तर मेधा सांगत होती. तिला तोडतच आईने बोलायला सुरुवात केली. अरे तो फोन पडला खाली आणि त्याची बॅटरी बाहेर आली. आता मला कुठलं ते परत जोडायला जमतंय. त्यात आज नेमकं कोणी मदतीला नाही. ठेवला तसाच फोन आणि लागले कामाला. पण त्या तेवढ्या वेळात किती आणि काय काय विचार आले डोक्यात आई. मग मी सरळ बॅग भरली आणि घेऊन आले आईंना घरी. मेधा बोलत होती. मुलांनी मला आई हाक मारली की अगदी सैरभैर होतो. अभय त्याची नजर तुम्हाला शोधत राहते. नाळ तुटली की 2 शरीरं वेगळी होतात, मन मात्र कायमची जोडली जातात. मला हे ऑफिसमधून आल्यावर पोरं सुखरूप दिसेपर्यंत चैन नाही पडत. मेधाने पोरांकडे एक दृष्टी टाकत डोळे टिपले. म्हणूनच मी आज हट्ट मांडला. म्हणलं आईंचा हट्ट मोठा की माझा ते बघूच. मेधा बोलली. आणि मग काय भराभर हिने माझं गरजेचं सामान भरलं बॅगेत आणि चलाच म्हणून मागे लागली. म्हटलं अगं शिरा करायला घेतलाय, 2 घास खाऊन तरी जा. तर म्हणाली मी जाणारच नाही आणि तुम्ही आला नाहीत तर आम्ही कायमचे शिफ्ट होऊ परत. मुलांच्या हट्टापुढे काही चालतं का आमचं? आईने मेधाच्या पाठीवरून धपाटा वजा हात फिरवत म्हटलं. मुलं स्तब्ध होऊन पाहत होती. थोरल्याला बरंच समजलं होतं. धकटीच्या डोळ्यात अमाप प्रश्न, उत्सुकता होती. संस्कार म्हणजे तरी काय अजून? शिकवण्यापेक्षा स्वाभाविक कृतीतून दाखवण्याची गोष्ट असते. मग चांगले आदर्श घेण्यासाठी मुलांना फक्त पुस्तकच वाचा हे सांगण्याची वेळच येत नाही. वेचतात मग मुलंही आजूबाजूचे प्रेमळ प्रसंग. सगळ्यांचे डोळे एव्हाना सुकले होते. पण मनात जिरपलेली ओल आजन्म आर्द्र राहणार होती. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आपुलकीची स्मरणिका होणार होती. मेधाने पटकन आतून आईने घरी बनवलेल्या शिऱ्याचा डब्बा आणला. उघडला तर आनंद घरभर हसताना दिसला. अगदी त्या शिऱ्यासारखा निव्वळ गोड आणि हवा हवासा. या कथेच्या लेखिका मधुरा कपले. मधुरंग.